भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. मित्रांनो, नुकताच एका व्यक्तीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2025 चा पुरस्कार आहे, पण सध्या प्रदान करण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात बघूया की नेमका पुरस्कार कुणास दिला गेला, पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे किंवा इतर महत्त्वाच्या घडामोडी. तर ज्ञानपीठ पुरस्कार 2025 हा पुरस्कार आहे. तर कवी, कादंबरीकार, संगीतकार वैरा मुथू यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तमिळ भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे. एकूण पाहायला गेलं तर हा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे, पण तमिळ भाषेमध्ये पाहायला गेलं तर हे दुसरे पुरस्कार विजेते आहेत. बघूया, कलिकाडू इतिहासम नावाचा त्यांचा एक विशेष त्यांची कादंबरी आहे, जिला 2003 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 7,500 प्लस त्यांनी गीतांचं लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना 7 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि असे हे भारतामध्ये एकमेव व्यक्ती आहेत. त्यांना अगेन पुरस्कार कोणते आहेत? 2003 मध्ये त्यांना पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. त्याचबरोबर 24 मध्ये सुद्धा त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण बघूया की हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. हा साहित्यामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. स्थापना 1961 जरी असेल तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, पहिला पुरस्कार प्रदान कधी करण्यात आला? 1965 रोजी. आणि व्यक्ती कोण आहेत? तर जी शंकर कुरूप आहेत, जे मल्याळी साहित्य होते. लक्षात ठेवायचं, एकूण 23 भाषांमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. म्हणजेच संविधानामधल्या 22 भाषा व इंग्रजी एक भाषा, म्हणजेच भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्वरूप आहे सध्याचं 11 लाख रुपये. मराठीमध्ये आतापर्यंत मराठीमध्ये 4 साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर पहिला पुरस्कार कोणास देण्यात गेला तर मराठीमध्ये 1974 साली वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीस प्रदान करण्यात आला होता. आणि महिला म्हणायला गेलं तर लक्षात ठेवायचं, पहिल्या व्यक्ती कोण आहेत? जी शंकर कुरूप. त्याच प्रकारे पहिल्या महिला आहेत आशापूर्णा देवी. जवळपास 1976 मध्ये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. मित्रांनो, याच प्रकारच्या घडामोडी, पुरस्कार सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद.